नमस्कार, मी अविनाश चिलेकर. पीसीबी टुडे मध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. पीसीबी कट्टामध्ये अवघ्या 1.5-2 महिन्यावर येऊन ठेपलेल्या ज्या विधानसभा निवडणुका आहे त्याच्याबद्दल आपल्या पिंपरी चिंचवड शहरामध्ये काय परिस्थिती आहे, राजकीय परिस्थिती काय आहे, त्या संदर्भात आपण बोलणार आहोत. विषय काय आहे, आता पितृपंधरवडा सुरू आहे. साधारण 8 दिवसामध्ये पितृपंधरवडा संपेल आणि नवरात्र 2 तारखेला सुरू होईल. त्या दरम्यान कदाचित विधानसभेच्या निवडणुका जाहीर होण्याची दाट शक्यता आहे. कारण केंद्रीय निवडणूक आयोगाचं पथक आज महाराष्ट्रामध्ये पाहणी करायला आले. निवडणुकीची तयारी किती आहे त्या संदर्भामध्ये साधारण 15 ते 20 नोव्हेंबरच्या दरम्यान विधानसभेच्या निवडणुका होतील आणि 26 नोव्हेंबरला नवीन राज्य सरकार अस्तित्वात येईल असं एक साधारण समीकरण आहे. महायुती आणि महाआघाडी दोन्ही बाजूनी जागा वाटपाच्या ज्या बोलाचाली आहेत त्या जवळपास संपुष्टात येत चाललेल्या आहेत. 70-80% झाले, थोडंफार काही प्रमाणामध्ये आहे. आपलं पिंपरी चिंचवड शहर त्याच्यामध्ये कुठे आहे? या शहरामध्ये 3 विधानसभा मतदारसंघ आहेत, पिंपरी चिंचवड आणि भोसरी. गेल्या 8-10 दिवसामध्ये महायुतीमध्ये आणि महाआघाडीमध्ये दोनही बाजूने फार मोठ्या मोठ्या घडामोडी सुरू आहेत. महायुतीमध्ये या मतदारसंघामध्ये जे सध्या 3 आमदार आहेत, भोसरीमध्ये महेश लांडगे भाजपचे आहेत, पिंपरीमध्ये अण्णा बनसोडे राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची, आणि चिंचवड विधानसभेमध्ये अश्विनी जगताप ह्या भाजपचे आमदार आहेत. महायुतीमध्ये हे 3ही आमदार आहेत. महायुतीचा फॉर्म्युला ठरलेला आहे जागा वाटपाचा की ज्याचा जिथे आमदार असेल त्याला ती जागा. परंतु आताच्या परिस्थितीमध्ये गेल्या आठवड्यामध्ये महायुतीमध्ये चिंचवडची जागा भाजपची आहे, परंतु तिथे राष्ट्रवादी काँग्रेसने दावा केलेला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नाना काटे यांनी तर स्पष्ट सांगितलेलं आहे, वेळ प्रसंगी आम्ही तुतारी हातात घेऊ. राष्ट्रवादी काँग्रेसचे अन्य 4 नगरसेवकांनी सुद्धा सांगितले आहे की ही जागा राष्ट्रवादी काँग्रेसलाच मिळायला पाहिजे, अन्यथा आम्ही सुद्धा तुतारी हातात घेऊ. अशा प्रकारे राष्ट्रवादीने भाजपच्या विरोधामध्ये बंड सुरू केलेला आहे. तोच प्रकार पिंपरी विधानसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आहेत, परंतु इथे भाजपचे आत्ताचे विद्यमान ज्या आमदार आहेत विधान परिषदेच्या, उमाताई खापरे, अमित गोरखे, प्राधिकरणाचे माजी अध्यक्ष सदाशिव खाडे, आणि त्यांची बैठक झाली. त्यांनी सांगितलं की पिंपरी विधानसभेची जागा महायुतीमध्ये भाजपला मिळायला पाहिजे. तसाच प्रकार भोसरीच्या बाबतीमध्ये चाललेला आहे. भोसरीमध्ये सुद्धा तिथे राष्ट्रवादी काँग्रेसने दावा सांगितलं. ह्या घडामोडी सुरू आहेत. या पार्श्वभूमीवर या शहराचं राजकारण नेमकं कोणत्या दिशेने चाललेलं आहे याच्यावरती आपण चर्चा करणार आहोत. निवडणुका साधारण 1.5 महिन्यावरती आलेल्या आहेत. राजकीय वातावरण गरम आहे. उमेदवार कोण हे अद्यापपर्यंत तसं सुस्पष्ट झालेलं नाहीये, परंतु साधारण परिस्थिती अशी आहे, 3ही आमदार हे त्यांच्या पक्षाचे महायुतीचे उमेदवार असण्याची दाट शक्यता आहे. फक्त शिक्कामोर्तब बाकी आहे. त्यांच्या विरोधामध्ये महाआघाडीचे उमेदवार कोण असतील याच्याविषयी चर्चा आहे, गरमागरम चर्चा आहे. भोसरीमध्ये अजित गावडे यांचं नाव जवळपास शिक्कामोर्तब झालेलं आहे, ते फायनल होण्याची दाट शक्यता आहे. पिंपरीच्या बाबतीमध्ये थोडी संदिग्ध परिस्थिती आहे आणि चिंचवडच्या बाबतीमध्ये आणखीन थोडा गोंधळ आहे. या पार्श्वभूमीवरती या शहराचे राजकारण कोणत्या दिशेला चाललेलं आहे, गेल्या 8-10 दिवसामध्ये ज्या घडामोडी झाल्या ते हे शहर नेमकं कुठे चाललेलं आहे याबद्दल आपण चर्चा करणार. माझ्यासोबत आहेत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते मारुतराव भापकर. मारुतराव, आपलं स्वागत आहे. त्यांच्या शेजारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार या पक्षाचे पिंपरी चिंचवडचे खंदे कार्यकर्ते, प्रवक्ते विनायकराव रणसोळे. विनायकराव, आपलं स्वागत आहे. मारुतराव, तुमच्यापासून सुरुवात करू. आता ज्या गेल्या 8-10 दिवसामध्ये महायुती महाआघाडी ह्या ज्या बैठका चालू आहेत, ही त्यांच्या जागेवरती दावा सांगतात, ते यांच्या जागेवरती दावा सांगतायत. आणि महाविकास आघाडीच्या बाबतीमध्ये पाहिलं तर त्यांचा सुद्धा गोंधळाचा परिस्थिती आहे, ते उमेदवार सुद्धा चाचपणी करतायत. 3ही मतदारसंघातली थोडक्यामध्ये परिस्थिती तुम्हाला कशी दिसते? खरं तर विधानसभेच्या निवडणुका अगदी जवळ येऊन ठेपलेल्या आहेत आणि अशा स्थितीमध्ये महायुतीचे जे उमेदवार आहेत किंवा महाआघाडीचे जे उमेदवार आहेत ते जर इच्छुक उमेदवार जर आपण पाहिले, 3 विद्यमान आमदार आणि इच्छुक उमेदवार ही जर सगळ्यांची जर नावं आपण पाहिली तर त्यामध्ये प्रस्थापित पक्षाचे हे उमेदवार बलदंड अशा प्रकारच्या पैशाचा मनी आणि मसल ताकद असणारेच उमेदवार चर्चेत आलेले आहेत. लोकशाहीमध्ये जे प्रस्थापित पक्ष आहेत त्यांनी एक प्रघात केलेला आहे की निवडून येण्याची क्षमता असेल अशाच उमेदवाराचा आम्ही विचार करू, अशा प्रकारचा प्रघात रूढ
खून करण्याचा आणि तो प्रघाताला लोकमान्यता मिळवण्याचा प्रयत्न मागच्या काही काळापासून सुरू होता राजकीय पक्षांचा. मात्र त्याच्यावरती आता शिक्कामोर्तब होतंय की काय अशा प्रकारची परिस्थिती माझ्यासारख्या कार्यकर्त्याला या ठिकाणी दिसते. तुम्ही सांगितलं की पिंपरी चिंचवड आणि भोसरी हे 3 विधानसभा मतदारसंघ जे आहेत त्यामध्ये जे काही इच्छुक उमेदवार आहेत ते सगळे मनी आणि मसल ताकद असणारेच उमेदवार चर्चेमध्ये आता नक्की आहेत. मात्र यामध्ये जे काही 3 विद्यमान आमदार आहेत, भोसरीचे आमदार महेशदादा लांडगे असतील, पिंपरीचे आमदार अण्णा बनसोडे असतील किंवा चिंचवड मतदारसंघाचे आमदार अश्विनीताई जगताप असतील, हे तिन्ही जे काही आमदार आहेत हे तिन्ही आमदार या ठिकाणी बोलत असताना महानगरपालिकेची जी विकास कामं आहेत त्याची जाहिरातबाजी आणि त्याचं डांगोरा पिटण्याचं काम त्यांचं चाललेलं आहे. मात्र ते मतदारांना 5 वर्षाच्या त्यांच्या कार्यकालामध्ये विधिमंडळाच्या माध्यमातून आवाज उठवून या शहरातल्या नागरिकांसाठी त्यांनी काय काय शासनाच्या माध्यमातून प्रकल्प आणले, विकास केला, याच्या बाबत काय बोलायला ते तयार नाहीत. खरं तर त्यांनी त्याच्यावर बोललं पाहिजे, त्याची जाहिरातबाजी केली पाहिजे. मात्र ते महानगरपालिकेच्या विकास कामाचा डांगोरा पिटून त्या ठिकाणी लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करण्याचा प्रयत्न करतायत. दुसरा मुद्दा म्हणजे या ठिकाणी जे काय महायुतीचे जे उमेदवार आहेत, तुम्ही सांगितल्याप्रमाणे चिंचवड विधानसभा मतदारसंघ हा भाजपच्या ताब्यात आहे, अनेक वर्षापासून आहे. कैलासवासी लक्ष्मण जगताप, त्याच्यानंतर अश्विनीताई निवडून आलेले आहेत. मात्र त्या ठिकाणी आता त्यांच्याच मित्र पक्षांनी दावा ठोकलेला आहे की आम्हाला उमेदवारी दिली तर ठीक आहे, नाही तर आम्ही बंड करण्याच्या तयारीत आहोत. चिंचवडची ती परिस्थिती आहे. पिंपरीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अण्णा बनसोडे आहेत, त्या ठिकाणी भारतीय जनता पक्षाने दावा ठोकलेला आहे. आणि भोसरीची काही वेगळी परिस्थिती नाहीये. भोसरीमध्ये देखील महाविकास आघाडीचे अजित गव्हाणे यांचं नाव त्या ठिकाणी शरद पवार साहेबांच्या पक्षाच्या माध्यमातून घेतलं जाते. मात्र त्या ठिकाणी देखील शिवसेनेने त्या ठिकाणी दावा ठोकलेला आहे. सुलभाताई उबाळे आणि रवी लांडगे हे 2 उमेदवार त्या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने त्यांचाही आजही दावा त्यांचा आहे तसाच आहे. अशी सगळी एकंदरीत परिस्थिती या विधिमंडळाच्या निवडणुकीच्या निमित्तानं सामोरे आलेली आहे. या संदर्भात आता हे वरच्या लेवलला निर्णय होणार आहे. उमेदवार जे मिळणार आहे, उमेदवारी ज्यांना मिळणार आहे ते सगळे हे मनी मसल ताकदवाले आणि हे सगळे जी नावं दिसत आहेत आता विद्यमान महायुतीचे नावं किंवा महाविकास आघाडीचे नावं, हे सगळे आपण सगळे बंधू भाऊ आणि हातात हात मिळून काम करू अशा भावनेनेच काम करणारे लोक आहेत. अशी सगळी परिस्थिती आहे. अपेक्षा हीच आहे मतदार म्हणून या पिंपरी चिंचवडचा की हे महायुतीचे लोक असतील किंवा महाविकास आघाडीचे लोक असतील, यामधून जे कोणी लोकप्रतिनिधी म्हणून जाऊ इच्छितात त्यांनी 5 वर्ष नागरिकांच्या वेगवेगळ्या मुद्द्यांच्या संदर्भात, विकास कामाच्या संदर्भात 5 वर्ष सातत्याने काम करणं गरजेचं आहे. केवळ निवडणुका आल्यानंतरच कामाला सुरुवात करायची आणि त्यात प्रलोभनं दाखवायची, आमिष दाखवायची, वेगवेगळे कार्यक्रम घ्यायचं, वेगवेगळे प्रलोभनं वाटायचे. आता हे जे प्रघात आहे, हे प्रघात खालच्या लेवलला बोललं, मुख्यमंत्री लाडकी बहीण आणि काय काय आणखी योजना करून प्रलोभनं देत आहेत. केंद्रात बी तशाच पद्धतीच्या योजना, म्हणजे याला जी लोकमान्यता मिळवण्याचा प्रयत्न चाललाय आणि लोक देखील अशा घटनांना लोकमान्यता देत आहेत. हे लोकशाहीच्या दृष्टीने माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना अत्यंत घातक वाटते. निवडणुकीचे निकष स्पष्ट असले पाहिजे साहेब. कोण उमेदवार 5 वर्ष सातत्याने वेळ देऊन काम करतो, ज्याला व्हिजन आहे, ज्याला अभ्यास आहे मतदारसंघाचा, इथल्या मूळ समस्या काय आहेत, पुढच्या 50 वर्षांनी नागरिकांच्या या विभागाच्या समोर काय समस्या येणार आहेत, याचा सगळ्याचा अभ्यास करून त्या उमेदवारांनी सातत्याने वेळ दिलेला असला पाहिजे, काम केलेलं असलं पाहिजे. केवळ भुलभुलाइया करून, भपकेबाजी करून, जाहिरातबाजी करून, लोकांच्या डोळ्यामध्ये धूळफेक करून, भावनिक राजकारण करून मतदारांना फसवायचं, निवडणुकीच्या निमित्तानं मतं घ्यायची, पद घ्यायचं आणि नंतर गायब व्हायचं, अशा प्रकारे जे काही राजकारण अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणे होत चाललेलं आहे. आणि मतदार राजा देखील त्याला बोलतो आणि त्याला मान्यता देत चाललेला आहे. हे माझ्या दृष्टीने, लोकशाहीच्या दृष्टीने अत्यंत घातक आहे. मतदार
संवेदनशील असला पाहिजे, जागृत असला पाहिजे, त्याला खरा कोण आणि खोटा कोण हे ओळखता आलं पाहिजे आणि खऱ्याच्या पाठीमागच मतदारांनी उभं राहिलं पाहिजे. अशा प्रकारची विनंती मतदार राजाला मी पुन्हा एकदा हात जोडून करीत आहे. जर मतदारांनी ऐकलं नाही आणि पुन्हा भुलभुलैयाला भुलून जर मतदान केलं तर 5 वर्ष कपाळाला हात मारल्याशिवाय मतदारांना पर्याय राहणार नाही. अशा प्रकारची सूचना, अशा प्रकारची विनंती माझी मतदारांना आहे. विनायकराव, महाविकास आघाडी नेमकी आहे कुठे? महायुतीचे उमेदवार जवळपास फायनल झालेले. शंकर जगताप हे भाजपचे उमेदवार असणार, हे अगदी म्हणजे काळ्या दगडावरची पांढरी रेष असं मी जी माहिती घेतो त्याच्याप्रमाणे दिसतंय. अण्णा बनसोडे यांनाच पुन्हा उमेदवारी मिळणार राष्ट्रवादीची, ते सुद्धा क्लिअर कट आहे. तिकडे महेश लांडगे हे भाजपचे उमेदवार आहे. परंतु अद्यापपर्यंत महाविकास आघाडीचे उमेदवार कोण ह्याच्या बाबतीमध्ये भोसरीचं फायनल असेल, अजित गव्हाणे यांचं नाव फायनल असेल. आता मारुतरावांनी सांगितलं की शिवसेना रवी लांडगे आणि सुलभाताई उबाळे, परंतु परवाच त्यांची बैठक झाली. रवी लांडगे, सुलभाताई उबाळे, अजित गव्हाणे, धनंजय आल्हाट, महायुती महाविकास आघाडीमध्ये हा एक कुठेतरी एकाचा भोसरीचा सामना दुरंगी होणार या दिशेने ते एक साधारण वाटचाल सुरू असल्याचं दिसतंय. चिंचवड आणि पिंपरी याच्या बाबतीमध्ये महाविकास आघाडी नेमकी आहे कुठे? मुळात पहिल्यांदा आपण चिंचवडवर बोलू. चिंचवडमध्ये आज महायुतीच्या धोरणानुसार ज्याचा आमदार त्याची जागा हे निश्चित आहे झालं. पण मधला मतदारसंघ जो आहे, मधला म्हणजे पिंपरी, हा महायुतीसाठी पोटदुखी ठरणार आहे. ज्याचा आमदार त्याला जागा हे जर सूत्र असेल तर मग भाजपचे 2 विधान परिषदेचे आमदार जाहीर व्यासपीठावरून दादाच्या उमेदवाराला टार्गेट करण्याचा प्रयत्न करतायत. म्हणजे सगळं काही महायुतीत आलबेल नाही पहिल्यांदा. त्यामुळं पिंपरीचं रिफ्लेक्शन हे तुम्हाला भोसरी आणि चिंचवडला दिसेल. कसं मला थोडं समजून सांगा. शेवटी जर माझ्या ताटातलं ओढून कोण नेत असेल, मानवी स्वभाव आहे, तेव्हा दुसऱ्याच्या ताटात आम्ही नीट पडून देत नाही, हा माणसाचा गुणधर्म असतो आणि तो गुणधर्म तुम्हाला दिसेल. हे आज अतिशयोक्ती वाटेल. अनेक गोष्टी अशा घडल्यात गेल्या 8 महिन्यात, आपल्याला अनुभव आहे. हसणारे सुद्धा, माझ्या काही वाक्यांवर हसणारे सुद्धा नंतर म्हणले विनायक बरोबर म्हणत. तसाच प्रकार तुम्हाला भोसरी आणि चिंचवडमध्ये दिसेल. दुसरी गोष्ट, ते विद्यमान आहेत, त्यांच्या जागा गेल्या. आणि महाआघाडीचं आजचं गणित काय, तर महाआघाडी म्हणून जर 8 महिन्यापूर्वी कोण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा कार्यकर्ता असेल, कोण पवार साहेबांचा असेल, कोण काँग्रेसचा असेल, तर लिटरली हसत होती लोक. जेव्हा आम्ही डॉक्टर कोल्हेंचं काम करत होतो तेव्हा लिटरली हसत होती लोक. पण त्यानंतर जेव्हा जनतेच्या मनातली भावना मताच्या रूपातून तुम्ही निकालांमध्ये परावर्तित होताना पाहिली, तेव्हा आम्ही बरोबर होतो हीच ती हसणारी लोक म्हणत होते. या तिन्ही विधानसभेचा आजचा विचार करण्याआधी या शहराला राजकारणाचा एक वेगळा पोत आणि पोस होता. हो, बरोबर, जो 14 नंतर बराचसा घसरला. आणि तसं बघायला गेलं तर आज भाजप जरी म्हणत असेल की आमची खूप ताकद या शहरात आहे, मला पीसीबीच्या व्यासपीठावरून सांगायचंय की पावडर खाऊन केलेली बॉडी ही दीर्घकाळ टिकत नाही. फुगीर, थोडक्यात फुगीर. आणि ऑल ओव्हर या 3 विधानसभेचा विचार करण्यात एक आपण पण ऑब्झर्व करत असाल की महाराष्ट्रात आज जसं 2014ला 2019ला ओघ कुणाकडे होता पक्षांतर करण्याचा, भाजपचा, 100% भाजपच्या बाजूला होता. आणि आत्ताचा ओघ कुणाकडे, आता तुतारी म्हणजे शरद पवारांकडे, उद्धव ठाकरेंकडे, काँग्रेसकडे. म्हणजे अप्रत्यक्षरित्या उद्याचं चित्र आज स्पष्ट होतं. वाऱ्याची दिशा स्पष्ट होती. आलोक म्हणून एक व्यंगचित्रकार आहे, ज्यानं मला वाटतं एक 8 दिवस झाले एक व्यंगचित्र काढलं होतं. 2 उपमुख्यमंत्री तिथे शेजारी दाखवले होते, मध्ये मुख्यमंत्री होता. अरे सर्वेनुसार 25 ते 30 जागा कमी येत आहेत, आता 3रा उपमुख्यमंत्री करायचा. आणि जे न देखे रवी ते देखे कवी म्हटला तर कवी आणि व्यंगचित्रकार एक क्रायटेरियात येतो. म्हणजे उद्याच्या महाराष्ट्राची दिशा स्पष्ट होती. आता मारुतरावांनी सांगितलं की भुलभुलैयांना लोकांनी भुलू नये. 100% या मताशी मी सहमत आहे. राहता राहिला आज सुद्धा बघा 2009ला आपण बंद नळ योजना आणण्याचा प्रयत्न केला राष्ट्रवादी. आपण विकास कामांवरती नाही मला बोलू दे फक्त. मला राजकीय परिस्थिती सांगा. राजकीय परिस्थिती एक आहे, महाविकास आघाडी सुद्धा गोंधळ. चित्र काही असो, चित्र तिन्ही विधानसभेमध्ये आज दिसताना काही असो, पण ग्राउंडवर आम्ही काम करणारे कार्यकर्ते, जनतेच्या मनामध्ये प्रचंड रोष आणि राग आहे.
काय बोलतोय? प्रचंड रोष आणि राग आहे. काय उदाहरण सांगू शकता तुम्ही? उदाहरण घ्या, आत्ता जेव्हा ही सत्ता गेल्यानंतर ह्यांनी उल्लेख केला भापकर साहेबांनी की ती लाडकी बहीण योजनेचा. लाडकी बहीण योजना देत असतानाच आपण एक प्रकरण बघितलं असेल, एक महिलेनं 28 फॉर्म भरले, 72,000 रुपये समथिंग काहीतरी तिने शासनाची धूळफेक केली. आता या योजनेच्या डीप मध्ये म्हणजे महिला वर्गांमध्ये जात असताना महिला वर्ग स्पष्ट म्हणतो, भाऊ आम्हाला माहिती आहे की चौथा हप्ता येणार नाही. एवढं नाही, 4 पुरुषांनी पण महिला म्हणून अर्ज आले, म्हणजे सगळं सावळा गोंधळ चाललाय. दुसरी गोष्ट, आज कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र दबतोय, पण सत्ताधारी म्हणून त्या गोष्टीकडे ही लोक बघत नाही आणि हे सगळ्यांना कळतंय. मग शेतकरी सुखी आहे का? नाही. कामगार सुखी आहे का? नाही. विद्यार्थ्यांसाठी आश्वासक काय आहे का? नाही. महिला या ठिकाणी सुरक्षित आहेत का? नाही. मग आपल्या महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जात आहेत. साधी गोष्ट आहे, पिंपरी चिंचवड उद्याच्या निवडणुकीला सामोरं जात असताना तळेगावचा वॉक्सवॅगनचा जो 2 लाख बेरोजगारांना रोजगार देणारा प्रकल्प गुजरातला गेला, याविषयी पिंपरी चिंचवडच्या बेरोजगारांच्या मनात खतखत नाही का? 100% त्याचा परिणाम होईल. आज पण आपण स्मार्ट सिटी म्हणतो आणि साधा जर 1 तासाचा खूप हेवी पाऊस झाला तर शहराची तुंबई होती. हेच भाजपवाले, सैनीची सत्ता मुंबईत होती, तिला तुंबई करण्याचं काम शिवसेनेनं केलं म्हणलं. मग पिंपरी चिंचवडचा आज तुंबई होती, याची जबाबदारी कोण घ्या? कोणाची? बरोबर आहे. आणि आज वाहतुकीची समस्या आहे, कामगार वर्ग आहे, संध्याकाळी सगळ्या भागात, पिंपरी चिंचवडच्या सगळ्या भागामध्ये वाहतुकीची एवढ्या मोठ्या प्रमाणात समस्या आहे. पण याच्यावर कोणी उपाययोजना सत्ताधारी म्हणून करताना दिसतं का? नाही दिसत. फक्त टेंडर, त्याच्यावरच आमचं लक्ष आहे. जनतेच्या विकासावर आमचं लक्ष नाही. जनतेचा विकास म्हणण्यापेक्षा जनतेच्या मूलभूत गरजाच गेल्या 10 वर्षात हरवल्या. नाही, मला सांगा, 3ही मतदारसंघामध्ये 3ही जे आमदार आहेत, आता अश्विनीताई आता 2 वर्षापूर्वी आमदार झालेले आहेत, परंतु त्यांचे मिस्टर आमदार होते लक्ष्मणराव जगताप. इकडे अण्णा बनसोडे पण 10-15 वर्ष आहेत, तिकडे महेश लांडगे 10 वर्ष आहेत. या आमदारांनी शहरासाठी काय आणलं असं तुम्ही सांगाल? आणि पुन्हा माझा प्रश्न मूळ असा आहे, हे 3ही आमदार रिपीट होतील का? जनतेच्या मनामध्ये संपूर्ण महाराष्ट्राचा विचार करून पिंपरी चिंचवडचा जरी केला, कारण पिंपरी चिंचवड औद्योगिक नगरी आहे, महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या जिल्ह्यातून आलेली लोक इथे राहतात, म्हणजे तसा मिनी भारतच आपल्या पिंपरी चिंचवडला म्हणलं जातं. आणि ती खतखत, जनता शांत आहे. काय ही वादळापूर्वीची शांतता आहे. जनता बोलणार नाही. मनी आणि मसल्स पॉवर पुढे जनता कधीच बोलत नाही, कारण डोळ्यासमोर यायला लोक घाबरतात, कारण पोट भरायला आलेली लोक आहेत. आज साधी गोष्ट आहे, मी जर भोसरीमध्ये किंवा मी जर तळेगाव MIDC मध्ये, चाकण MIDC मध्ये कामाला आहे, तर माझ्या घरी कामावरून सुटल्याच्या नंतर वेळेत पोहोचलं पाहिजे, ही साधी गोष्ट असते. पण 3:30च्या नंतर जो सकाळी 7:30चा पीक पिरियड चालू होतो, 10 वाजेपर्यंत ट्रॅफिक. कालचं उदाहरण मी जाणीवपूर्वक तुम्हाला सांगतो, विनायकराव थोडं हस्तक्षेप करतो. ज्याच्यामध्ये राजीव बजाज ऑटोचे आत्ताचे MD, त्यांनी काल एक ट्विट केलं, फार इंटरेस्टिंग आहे. म्हणजे हिंजवडी काय, तळवडे काय, पिणय आणि पिंपरी चिंचवड काय, त्या सगळ्यावर त्याची चर्चा होते. त्यांना आकुर्डीच्या त्यांच्या कारखान्यापासून कोरेगाव पार्कच्या त्यांच्या घरापर्यंत जाण्यासाठी फक्त 25 ते 30 मिनिटं लागतात. अक्षरशः 4.5 तास लागले. त्यांनी ट्विट केलं, त्याच्यावरती सगळा मीडिया तुटून पडलेला आहे. हा त्यांच्या बाबतीतला झाला. परवा पिंपरी मतदारसंघात आता इच्छुक उमेदवार आहेत सीमाताई सावळे, त्यांनी पुण्यातून पिंपरीला यायला 30 मिनिटाचा रस्ता, 3.5 तासाचा प्रवास असं त्याच्यामध्ये दिलंय. हिंजवडी मधल्या IT चा क्राऊड रोज त्याच्यावरती टाहो फोडतोय की कंपनीतून ये जा करण्यासाठी 2-2, 4-4 तास आमच्या आयुष्यातले त्याच्यामध्ये ट्रॅफिक मध्ये जातात. ऐका, गंभीर प्रश्न आहे. म्हणजे 3 आमदारांनी, 2 खासदारांनी केलं काय? हाच प्रश्न जनतेच्या मनामध्ये आहे. फक्त जनता शांत आहे, ती वाट बघते त्या दिवशीची, लोकशाहीने दिलेल्या अधिकाराची. कितीही प्रलोभनं देऊ दे, जनता आता प्रलोभनाला भुलत नाही. साधं उदाहरण आहे, लंकेविरुद्ध विखेच्या लढाईत मसल्स आणि मनी पॉवरचा, सन्मान्य भापकर साहेब आहेत, त्यांच्याच नगरचं उदाहरण. बरोबर, मसल्स आणि मनी पॉवरचा वारेमाप प्रयत्न झाला, पण शेवटी जनतेनं जे ठरवलं होतं ते तर खेड्यातली अशिक्षित शेतकरी सामान्य लोकांनी बदल हा घडवून दाखवला. बरोबर, मनी मसलच्या विरोधात. म्हणजे दिसताना चित्र जरी काही दिसत असतं, बारामतीचं उदाहरण सुद्धा घेता येईल त्याच्यामध्ये, 100% घेता येईल. आणि येवाना दादांच्या बारामतीमध्ये 48,000चं लीड आहे सुप्रियाताई. शेवटी जनतेला जे पाहिजे असतं, जनतेनं जे ठरवलं असतं ते ठरवलं असतं. आणि एक सत्तेचा उन्माद जनतेला कधीच आवडत नाही. जरांगे पाटलांच्या आंदोलनाविषयी भाजपचा केंद्रीय नेता
जेव्हा येतो आणि भाषणामध्ये सांगतो या आंदोलनाकडे लक्ष देऊ नका, लोकसभेला अशी 3 आंदोलनं चालू होती, आपल्याला फरक पडला नाही, हे सत्तेचा उन्माद नाही तर काय म्हणणार? भाजपला ऑलरेडी त्याचा 11 मतदारसंघावर परिणाम झालाय. सत्ता आल्याच्या नंतर माणसानं विनम्र व्हावं ही जनतेची अपेक्षा असते. तो राजा झाला म्हणजे प्रजा गुलाम होत नाही, आणि असाच प्रकार भाजपच्या कालावधीमध्ये दिसतोय. आणि सगळ्यात मोठं, या महाराष्ट्राला कोणताही आजपर्यंत एखादा दुसरा आमदार फोडला कधी चाललं, पण अखंड पक्ष फोडले आणि ते गिळंकृत केले. पुरोगामी महाराष्ट्र कधीही हे सहन करणार नाही. त्यामुळे उद्या पिंपरी चिंचवड आणि भोसरीमध्ये तुम्हाला 100% परिवर्तन झालेलं दिसेल. नाही, लोकांना ते खटकलं मारुतराव की पक्ष फोडले, शिवसेना फोडली, राष्ट्रवादी फोडली, हायकोर्ट सुप्रीम कोर्टापर्यंत गेलं, पण आतापर्यंत अजून निकाल लागत नाही. आता पुढच्या विधानसभा निवडणुका आल्यात, अजून खरा पक्ष कोणता याच्याविषयी निकाल लागत नाही. काल देवेंद्र फडणवीस बोलता बोलता सहज बोलले की राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवारांची आणि शिवसेना शिंदेची ही नवीन पक्ष आहेत. आता मूळ त्याच्यात त्यांचा जे विलिनीकरण त्यांच्याबरोबर झालंय, की त्यांच्याबरोबरची जी बैठक झाली किंवा त्या सरकार केलंय, त्याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलंय? नवीन पक्ष नाही सांगितले, मूळ पक्ष हेच आहे म्हणून सांगितलंय. आणि काल देवेंद्र फडणवीस बोलताना म्हटले हे पक्ष नवीन आहेत. पोटातलं ओठात येतं ना सर. काय मोठा गमतीशीर प्रकार झाला सगळा. मारुतराव, मला सांगा, या शहरामध्ये आत्ताचे आमदार 3ही जे आहेत ते रिपीट होतील का? तुमचा काय अंदाज? तुम्ही समाजामध्ये तळागाळात भरपूर वावरता, समाजाची नस तुम्हाला माहिती आहे, तुम्ही तटस्थपणे बोलत असता. समाजाचे प्रश्न या 3 आमदारांनी सोडवले आहेत का? गेले 10-10 वर्ष ते खुर्चीवरती आहेत. नाही, जे काय 2024ची लोकसभा निवडणूक झाली, त्या निवडणुकीमध्ये एक सामाजिक संस्था संघटनाचे काम करणारे कार्यकर्ते म्हणून आम्ही स्पष्ट भूमिका घेतली. आणि ती भूमिका आमची अशी होती की जे काय आताच एनडीए आहे त्याच्या विरोधात जायचं आणि महाविकास आघाडीला मदत करायची, अशा प्रकारची भूमिका आमची अगदी स्पष्ट होती, जाहीर होती, आणि आम्ही तशा प्रकारे कामही केलं. मात्र निवडणुकीमध्ये, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये कशा पद्धतीने पैशाचा वापर झाला आणि त्यावरती निकाल फिरला हे सगळ्यांना ज्ञात आहे, सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून आमची जी भूमिका होती ती भूमिका आम्ही घेत असताना लोकशाहीला जो धोका निर्माण झालाय किंवा संविधान कुरतडण्याचं काम झाले, संविधानाला धोका निर्माण झालाय, ज्या पद्धतीने सरकार बदलले जात आहेत, ज्या पद्धतीने पक्ष फोडले जात आहेत आणि पक्ष फोडून ज्या पद्धतीने निवडणूक आयोगाचा वापर करून पक्षावरती डालला मारला जातोय. शिवसेना कोणाची? तर बाळासाहेब ठाकरेंची, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंची, त्यांचे चिरंजीव उद्धव ठाकरे, आणि एकनाथ शिंदे सांगतात ती माझीच शिवसेना. राष्ट्रवादी कोणाची? पवार साहेबांची, शरद पवारांनी स्थापन केली. मात्र ते अजित पवारांना चिन्ह घड्याळ त्यांना जाते, बाण एकनाथ शिंदेला जातोय. हे जग जाहीर सगळं होत असताना, डोळ्यादेखल होत असताना एक सजग कार्यकर्ते म्हणून आम्हाला काहीतरी त्यामध्ये भूमिका घेणं क्रमप्राप्त होतं. आणि म्हणून आम्ही लोकसभेला थेट महाविकास आघाडीच्या बाजूनी भूमिका घेतली, महायुतीच्या विरोधात आम्ही भूमिका घेतली. आता तुम्ही जो प्रश्न मला विचारला की हे 3 आमदार जे आहेत, भोसरीचे, पिंपरीचे आणि चिंचवडचे, हे रिपीट होतील का? तर मी पुन्हा येईन की या शहरातल्या ज्या मूलभूत समस्या आहेत, आमदार म्हणून त्यांनी जे काम करायला हवं होतं. तुम्ही ज्या बजाज यांच्या ट्विटचा आणि आणखी काही ट्विटचा उल्लेख केला साहेब, आता दापोडी ते निगडी हा अर्बन स्ट्रीटचं जे काही काम आता 300 कोटी रुपयाचं काढलेलं आहे, त्याचं पहिल्या टप्प्यातलं काम सुरू झालंय आणि महानगरपालिकेच्या मुख्यालयाच्या समोरच ते काम सुरू झाले. माझी विनंती आहे की त्या ठिकाणी हे काम होत असताना आता जो काही रस्ता राहिलेला आहे, त्याची फुटपाथ, सायकल ट्रॅक केल्यानंतर रस्ता शिल्लक किती राहतो आणि त्या ठिकाणी किती संध्याकाळच्या वेळेला ट्रॅफिक जाम होतो. हीच परिस्थिती संपूर्ण शहरामध्ये जवळपास 550 कोटी रुपयापेक्षा अधिक अर्बन स्ट्रीटची कामं काढण्यात आलेत. त्यामध्ये हे कामं केवळ थोतांड कामं आहेत. हे काम करत असताना रस्ते जे रुंद रस्ते आहेत, ते रुंद रस्ते लहान केले जात आहेत. ते रस्ते होत असताना त्याच्यावरती कोट्यवधी रुपये खर्च केला जातोय. पुढच्या 2 वर्षांनी ते रस्ते जेसीपी लावून फोडावे लागणार आहेत आणि हे सगळे पैसे पाण्यात जाणार आहेत. मात्र वाहती गंगा घ्या हातून या नीतीनुसार या महानगरपालिकेचं प्रशासन, सरकारचे प्रतिनिधी म्हणून इथले खासदार आणि इथल्या आमदारांच्या इशाऱ्यावरती ही सगळी कामं काढली जात आहेत आणि त्यामधून कोट्यवधीची माया जमा केली जाते आणि तिचाच वापर निवडणुकीमध्ये केला जातो. या शहराच्या पाण्याची जी भूक आहे, हे शहराचं नागरीकरण एवढं झपाट्याने वाढते, एवढ्या मोठ्या प्रमाणात बिल्डिंग
रावेत असेल किंवा तुमचा मुशी भाग असेल, आपलं एवढं सगळं पाण्याचा प्रश्न इतका गहन होणार आहे, त्याच्यावरती पण नाही काय होत. त्याच्यावरती काय होत नाही. आयटीचं जे काय हिंजवडी आणि परिसरातल्या कंपन्या स्थलांतरित व्हायला लागल्या त्या समस्यांमुळे, त्याच्यावरती ठोस काय उपाय आमदारांना करता आलेले नाहीत. या शहरामध्ये भारतीय जनता पक्षाने 2017ला भय आणि भ्रष्टाचार मुक्त शहर करू अशा प्रकारचं अभिवचन दिलं होतं. मला आवर्जून सांगायचं साहेब, 2017 ते 2022 या 5 वर्षाच्या कार्यकालामध्ये महानगरपालिकेच्या पदाधिकाऱ्यांनी, इथल्या आमदारांनी जेवढा भ्रष्टाचार केला, मागच्या त्यांच्या अगोदरच्या काळात बी भ्रष्टाचार होता. यांचा जो कार्यकाल होता राष्ट्रवादीचा, यांच्या काळात सुद्धा भ्रष्टाचार होता. मात्र यांच्या 5 पट भ्रष्टाचार भारतीय जनता पक्षाच्या संघाच्या मुशीत तयार झालेल्या लोकांनी केला, हे आवर्जून या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. आणि यांच्या काळातल्या म्हणून मी विचारतो तुम्हाला, आमदार रिपीट होतील का? यांच्या काळातल्या भ्रष्टाचाराच्या काळात आबे ओरडल्यानंतर किमान ते सौजन्याने माफ करा म्हणायचे, हात जोडायचे, पुढे जायचे. चोरचं चोर परत शिरजोर, यांनी भ्रष्टाचार यांच्या 4 पट करायचा, परत आम्हाला सुपारी घेऊन काम करता, अशा प्रकारची त्यांनी अवहेलना केली. मला प्रश्न असा आहे, आमदार रिपीट होतील का? माझं असं म्हणणं आहे की आमदार रिपीट होतील का नाही. इथं लोकसभेच्या निवडणुकीमध्ये खासदारकीची महायुतीची जागा गेल्याच जमा होती. मात्र ज्या पद्धतीने मली आणि मसलचा प्रभाव झाला आणि गेलेली जागा त्यांनी काढली, ही क्षमता महायुतीचे हे जे काही इच्छुक आमदार आहेत यांच्याकडे आज मनी आणि मसलचे आहे. याच्यामध्ये मतदार जो आहे आपल्या पिंपरी चिंचवडकरांचा, तो कशा पद्धतीने आपली बुद्धी शांत संयमी ठेवून विचार विनिमय करून सतसत विवेक बुद्धीने सत्याच्या पाठीमागे जर त्यांनी मतदान केलं तर हे तिन्ही आमदार पडतील. मात्र मनी आणि मसल आणि प्रलोभनाला जर बोलले तर हे तिन्ही आमदार येऊ शकतात, कारण तसा प्रकार झालाय. अशा प्रकारचं माझं या तिन्ही तुमच्या प्रश्नावरती विश्लेषण आहे. मनी मसालचा वापर झाला तर तिन्ही आमदार रिपीट होतील तुम्ही सांगताय. मी एक सांगतो, नगरचं 2017 पर्यंत या शहराला आपण प्रत्येक दिवस पाणी दिलं आणि दिवसाड पाण्याचं पाप भाजपच्या काळात झालं. पाण्याचा प्रश्न सुटला नाही आणि महिलांच्या मनात ती प्रचंड मोठी खतखत आहे. पाणी येतं त्यालाही वेळ नाही, त्याला पूर्ण प्रेशर नाही, आणि काही भागात तर पाणीच येत नाही. आपण खरं विनायकराव, आपण आणि पाणी ही जर मूलभूत गरज आहे आणि महिलांचा तो जर ज्वलंत प्रश्न आहे, तर तुम्हाला माहितीये बाया बोलत नाही करून दाखवत, आणि अर्ध्या महिला मतदार आहे. जरी यांनी गुलाबी साडी म्हणून ते काही लाडकी बहीण योजना केली, तर बदलापूरचं झालेलं प्रकरण सगळ्यांच्या डोक्यात आहे. त्यानंतर पिंपरी चिंचवडच्या आसपास सुद्धा 8-10 प्रकरणं निघली, आणि हे महिला वर्ग कधीच विसरू शकत नाही. आता भापकर साहेबांनी सांगितलं भयमुक्त आणि भ्रष्टाचार मुक्त पिंपरी चिंचवड. आमच्या काळात न झालेल्या भ्रष्टाचारावर आमच्याविषयी त्यांनी बोट उचललं विठ्ठल रुक्मिणी मूर्तीमध्ये. आज त्या 30 लाखाचा नंतर क्लिअर कट ह्यांच्याच राज्यात कळलं त्यात कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. 1.5 लाखाची मूर्ती 4,500 खरेदी केली, तो विषय होता. आताच्या ह्याच्यामध्ये, आताच्या परिस्थितीमध्ये म्हणजे स्वतः ते प्रकरण मी काढलं होतं. जी मूर्ती 3,950 रुपयाला खरेदी केली, तीच मूर्ती त्याच ठेकेदाराकडून मी अक्षरशः 1,450 रुपयाला पावतीसह आणली होती. त्याच्यामुळं ते सत्ता परिवर्तन झालं, त्याचा जनमत तयार झालं. त्या किरकोळ करप्शन असून पण तो देवामध्ये सुद्धा करप्शन होतं. इथे तर आता जे आपले छत्रपती संभाजीराजे त्यांच्या पुतळ्याचं करप्शन आलेलं आहे. पण मला आश्चर्य वाटतं की महाविकास आघाडी त्याविषयी मूग घेऊन बसलेली आहे. म्हणजे महाविकास आघाडीचं मी पाहिलं, या विषयावरती बोलायला सुद्धा तयार नाहीत ती मंडळी. एकदा तो विषय वर्तमानपत्रांनी कसा बसा तो मांडला, त्याच्यानंतर गेले 1-2 महिने त्या विषयावर सगळे चुप्पी साधून बसलेले आहेत. कशी काय तुमची सत्ता? कालच आमच्या महाविकास आघाडीचे कसब्याचे आमदार रवींद्र धंगेकरांनी तो मुद्दा उचलून धरला, आणि आत्ताच मला भापकर साहेबांनी माहिती दिली की त्यांनी राष्ट्रपतींकडे पत्रव्यवहार केला होता, आणि मला वाटतं त्यांना राष्ट्रपती भवनातून रिप्लाय आलाय. काय रिप्लाय आला मारुतराव जरा सांगा. एक तर भ्रष्टाचाराच्या संदर्भात बोलत असताना साहेब मी अतिशय विनम्रपणे तुम्हाला सांगू इच्छितो आणि अतिशय गंभीरपणे सांगू इच्छितो की अरबी समुद्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक, त्याच्यामध्ये देखील मेटे साहेबांनी स्वर्गीय त्यांनी पुढाकार घेतला, त्यात सुद्धा भ्रष्टाचार झाला. याचे कागदपत्र काढून त्याची अँटी करप्शनच्या माध्यमातून चौकशी व्हावी अशी मागणी मी केली, आणि त्यावरती जवळपास अँटी करप्शननी सकारात्मक प्रतिसाद दिला होता. मात्र या सरकारने, महाराष्ट्र सरकारने ते रपादपा करून ते दाबण्याचं प्रकरण केलं.
मालवण राजकोट किल्ल्यातील जे काय हलगर्जीपणा केला आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा त्या ठिकाणी पडला, महाराजांचा पुतळा तो पडला नाही तर महाराष्ट्राचा अस्मिता स्वाभिमान त्या ठिकाणी पडला आणि महाराष्ट्र संपूर्ण महाराष्ट्राला जगात बदनाम करण्याचं महापाप या सरकारच्या माध्यमातून झालं, यांच्या भ्रष्टाचारामुळे झालं. दरम्यानच्या काळात 2-3 दिवसांनीच या ठिकाणी जे छत्रपती संभाजी महाराजांचं स्मारक आणि 100 कोटी पुतळा होते त्याची मोजणी त्या ठिकाणी आलेली असताना त्या ठिकाणी त्याला तडे गेल्याचं संपूर्ण माध्यमांनी ते दाखवलं आणि हे संध्याकाळी साधारणतः 4-5 वाजता हे दाखवल्यानंतर आयुक्त 9 वाजता आले आणि त्यांनी जसे काय ते भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते अशा प्रकारची पत्रकार परिषद घेऊन ते सांगतात की ही जी काय मोजणी ठेवलेली आहे तडे गेलेली ती नाहीच आहे, ती दिल्लीचे ते गाझियाबादचं जे राम सुतार यांचं कारखाना आहे त्यातला आहे, अशा प्रकारचं खोटं बोलून आयुक्तांनी त्या ठिकाणी वक्तव्य केलं. खरं तर हा प्रकार संतापजनक होता, तळपायाची आग मस्तकात जाण्यासारखा प्रकार होता. त्याच्यावर जी काही प्रतिक्रिया महाविकास आघाडी म्हणून विरोधी पक्षातल्या पक्षांची यायला हवी होती तेवढ्या तीव्रतेने ती आली नाही, हे आवर्जून नमूद करावं लागेल. केवळ तात्पुरती एक मोर्चा वगैरे काढण्याचा प्रकार झाला, आम्ही त्याच्यामध्ये सगळे एकत्रित होतो आणि त्या संदर्भात विनायकरावला मी निदर्शनास आणून देऊ. तुमची जी पत्रकार परिषद झाली त्यावेळी अजित भाऊ असतील, इतर सगळे तुमचे सदस्य असतील, महाविकास आघाडीचे शिवसेनेचे सुलभाताई असतील किंवा कैलास कदम असतील काँग्रेसचे, आम्ही या संदर्भात पाठपुरावा करू आणि आम्ही सरकारला राज्य सरकारला वगैरे तक्रारी करू अशा प्रकारची भूमिका त्यांनी घेतली. मला वाटलं त्याच्यावरती काही ना काहीतरी त्यांच्याकडनं होईल पण तसं झालं नाही. मात्र आम्ही छत्रपती शिवाजी महाराज शंभू महाराज यांचे भक्त आणि त्यांच्या अनुयायी असल्यामुळं आम्हाला जे काही तक्रार करायची होती ती आम्ही महामहिम राष्ट्रपती द्रौपदीजी मुर्मू यांच्याकडे आम्ही तक्रार केली. नरेंद्र मोदी जे भ्रष्टाचाराच्या विरोधात बोलते त्यांच्याकडे आम्ही तक्रार केली, या ईडीकडे आम्ही तक्रार केली, सीबीआय कडे तक्रार केली आणि त्या संदर्भात माननीय महामहिम राष्ट्रपती यांच्या कार्यालयाने ती दखल घेऊन त्या संदर्भात कालच मला मेल आलेला आहे आणि त्या संदर्भात राज्य सरकारचे जे मुख्य सचिव आहेत त्यांनी याची सखोल चौकशी करावी अशा प्रकारची राज्य सरकारला तशा प्रकारचा मेल करून त्यांनी सूचना केलेल्या आहेत. माझं असं मत आहे अजूनही की हे जे प्रकरण आहे छत्रपती संभाजी राजे म्हणजे आपली अस्मिता आहे, त्याचा परिणाम होईल का मारुतराव निवडणुकीवर? त्याच्यावरती महाविकास आघाडीच्या ज्या घटक पक्ष आहेत तुमचे विनायकराव सगळे त्यांनी खूप डीप मध्ये जाऊन काम करण्याची गरज आहे. आमच्या शक्तीला आमच्या कामाला मर्यादा पडतात, मात्र तुम्ही याच्यामध्ये डीप मध्ये जाऊन काम केलं पाहिजे. चिलेकर साहेबांनी सांगितल्याप्रमाणे 2017च्या अगोदर विठ्ठल रुक्मिणी मूर्तीचा त्याच्यावर सत्तापर्यंत त्यावेळी त्यांच्या बरोबर होतो, भाजप आणि शिवसेनेच्या बरोबर त्यांच्या बरोबर तुमच्या विरोधात आम्ही काम करत होतो. त्यांनी ज्या प्रभावी एवढा 25 लाखाचा भ्रष्टाचार असताना देवामध्ये होता, देवामध्ये असताना त्या ठिकाणी तो जो काही इश्यू झाला आणि त्याच्यावरती सत्ता परिवर्तन झालं, सत्तेचं आम्हाला घेणं देणं नाही. मात्र छत्रपती संभाजी महाराज छत्रपती शिवाजी महाराज ही आपल्या महाराष्ट्राची अस्मिता आहे. या संदर्भात महाविकास आघाडीच्या सगळ्या प्रमुख नेत्यांनी कार्यकर्त्यांनी ज्यांना आमदार व्हायचे ज्यांना महापालिका ताब्यात घ्यायची त्यांनी यावरती खोलवरती अभ्यास करून कामच केलं पाहिजे आणि यांच्या भ्रष्टाचाराचे बुरखे टाराटारा पाडले पाहिजेत. ज्यांनी चूक केली त्यांना जेलमध्ये गेले पाहिजेत अशा प्रकारची भूमिका घेतली पाहिजे. आमच्या ताकदीनुसार आमच्या कुवतीनुसार आम्ही आमचं काम करतो, मात्र यांची जबाबदारी महत्वाची आहे, त्यांनी ती पूर्ण केली पाहिजे अशा प्रकारची विनंती आमची आहे. राहिला विषय आम्ही लोकसभेला केलं महाविकास आघाडीचं, आता काय पर्याय आहे आम्हाला? तुम्ही करणार काय? आता काय पर्याय आहे? तर आम्हाला दगडापेक्षा वीट मऊ म्हणून अजूनही आम्हाला महाविकास आघाडी लहान चोर मोठा चोर, लहान चोर मोठा चोर याच्यातला नाही साहेब, खऱ्या अर्थानं काय आम्ही महाराष्ट्रात पुरोगामी विचार ठेवतो, मनुवादी नाही. आणि शेवटी चळवळीतल्या संघटनांना पुरोगामी विचार पोषक आहे. वैचारिक बैठक बरोबर. आणि त्यामुळे आमची विनंती राहील भापकर साहेबांना व्यासपीठावर. मारुतराव विनायकराव, मला आपला मूळचा राजकीय विषय होता, आपण थोडं विकास काम म्हणून भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरती आलो. हे तर 100% मान्य केलं पाहिजे की जो 8-10 कोटीचा पुतळा आहे 100 कोटी, तो 32 कोटीला खरेदी केला जातोय. भ्रष्टाचार त्याच्यामध्ये 100%. 12 कोटी 15 कोटी चौथऱ्या खर्च, हा 60 कोटीपर्यंत सगळा खर्च झालेला आहे. चौकशी झाली पाहिजे. याच्यामध्ये कोणीही त्याच्यात बचाव कोणाचा करण्याचं काहीच कारण नाही. राजकीय पक्ष कोणताही असू दे, ठेकेदार कोणीही असू दे, कोणाचाही हितसंबंधित असू दे, याच्यात वाद नाही. पिंपरी चिंचवड शहर त्याच्यामुळे बदनाम होत चाललेलं आहे. म्हणजे आतापर्यंत सगळ्या स्मारकांचं काढलं तर त्याच्या प्रत्येक ठिकाणी असा प्रकार दिसतो, पण हे मध्ये फार घातक वाटलं मला.
ह्याच्यामध्ये कोणालाही बदनाम करण्याचा, कोणाला टार्गेट करण्याचा बिलकुल प्रश्न नाही. महापुरुषांच्या ह्या सगळ्या आपल्या श्रद्धा ज्या आहेत त्याच्याशी निगडीत हा प्रश्न आहे. प्रश्न असा आहे, येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये हा प्रचाराचा मुद्दा होणार का विनायकराव? 100% होणार ना सर. चूक आहे. आज मला सांगा, 8 महिन्यापूर्वी मालवणला पंतप्रधानांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं उद्घाटन होतं, लोकार्पण होतं. तो 8 महिन्यामध्ये पडतो. आणि तुम्ही काल त्याची जी चौकशी समिती होती का आजच्या सगळ्या पेपरमध्ये की ते तिकडच्या वातावरणाचा अभ्यास न करता केला. जर तसाच प्रकार पुन्हा एकदा आपल्या पिंपरी चिंचवडला होत असेल तर तो त्या शहराला काळे मालावणारा प्रकार ठरेल. आणि कुठल्याही शिवशंभू प्रेमीला हे न आवडणारी हा तर मुद्दा. वाहतूक कोंडी, पाण्याचा मुद्दा, या शहराचं जे नियोजन सुनियोजित पद्धतीने व्हायला पाहिजे ते कोणत्याही प्रकारे व्हिजन नसल्यामुळं हे शहर फरफडत चाललंय साहेब. पुण्यामध्ये काही असलं तरी प्रशासनावर विरोधक म्हणून वचक असतो. इथं विरोधाला पत्र व्यवहार जरी केला, चौकशीचं जरी काय सांगितलं तरी केराची टोपली दाखवली जाती. म्हणजे अप्रत्यक्षरित्या फक्त जो सत्तेचा माहूत आहे, सत्ता आहे त्या गजाकडे लक्ष दिलं जातं, माहुताकडे कोणीही लक्ष देत नाही. त्यामुळं जनता परिवर्तन करेल. कारण आज सुद्धा बघा, या पिंपरी चिंचवड शहरात मतदार नीट जर अभ्यासला तर हा सगळा बाहेरून आलेला 90% मतदार आहे. आणि हा मतदार त्या अँगलनी बघत असतो. नाही मारुतराव, विनायकराव, आपण ह्या विषयावर जितकं खोलात जाऊ तितकं आपण प्राथमिक 3 मतदारसंघामध्ये राजकीय परिस्थिती काय आहे, सध्या जी चर्चा आहे प्रचारचे वेगवेगळे मुद्दे, त्याच अनुषंगाने आपण बोलतो आहोत. आपण पाहिलं की विधानसभा निवडणुका 1.5 महिन्यावरती येऊन ठेपलेल्या आहेत. जागा वाटप जवळपास निश्चित होईल या 8-10 दिवसामध्ये. उमेदवार पण निश्चित होतील. प्रचाराचे मुद्दे काय असणार या संदर्भात आपण स्वतंत्र एक सेशन घेऊ. या शहरातले मूळचे जे प्रचाराचे मुद्दे असायला पाहिजेत ते न राहता भरकटलेले बाकीचेच मुद्दे याच्यामध्ये चर्चेला येतात. आज 30 लाखाचं शहर झालेले, 9 लाख कुटुंब या शहरामध्ये आहेत आज. परंतु आजही आपण पाण्याच्या प्रश्नावरती हाऊसिंग सोसायट्या अक्षरशः टाहो फोडतायत, हायकोर्टात गेल्यात, PIL दाखल केली, त्याची काळी मात्र कोणी दखल घेत नाही. वाहतूक कोंडीचा प्रश्न पाहिला तर इतका गंभीर आहे. याच्यामध्ये हजारो कोटीचं इंधन वाया जातं, मॅनपॉवर वाया जाते, श्रम वाया जातात. 3 नद्या आहेत, या शहराचं भाग्य आहे. 3 नद्या आहेत, त्या विषयावरती चर्चा व्हायला पाहिजे. पवना, इंद्रायणी, मुळा यांचं प्रदूषण इतकं गंभीर विषय आहे, त्याच्यावरती चर्चा व्हायला पाहिजे. अनधिकृत बांधकामाचा मुद्दा, त्याच्यावरती आतापर्यंत गेल्या 10 वर्षात राजकारण झालं परंतु तो प्रश्न अद्यापही सुटलेला नाही. या विषयावरती आमदार, खासदार, महापालिकेच्या सगळ्या निवडणुका झाल्यात. आजही प्रश्न जैसे थे आहे. ह्या लोकांनी केलं काय, येणारे उमेदवार जे असतील ते करणार काय, या विषयावर सुद्धा आपल्याला जाणून घ्यायचं आहे. बेरोजगारीचा प्रश्न प्रचंड आहे. I2R, इंडस्ट्रियल टू रेसिडेन्स, हे शहर औद्योगिक शहर म्हणून ओळखलं जातं. परंतु आज परिस्थिती अशी आहे की या औद्योगिक शहरातली कारखानदारे मोठ्या प्रमाणावरती स्थलांतरित होते आहेत. हिंजवडी, तळवडी, IT पार्क आल्यामुळे या शहराला आर्थिकदृष्ट्या संपन्न शहर झालेलं आहे. जागेचा रेट पूर्वीचा आणि आत्ताचा कितीतरी पट्टीत वाढलेला आहे. ज्या ठिकाणी 10 वर्षापूर्वी 3 लाख रुपये गुंठा जागा होती, आज तिथे 30 लाख रुपये गुंठा जागा सुद्धा मिळत नाही. इतकं या शहराचं अर्थकारण बदललेलं आहे. म्हणजे विकास झालाय तो इंडस्ट्रीमुळे झालाय, परंतु बेरोजगारी सुद्धा प्रचंड वाढलेली आहे. आता येणारी 2 वर्ष ही आर्थिक मंदीची असण्याची दाट शक्यता आहे. गुन्हेगारी तर तो फार मोठा गंभीर विषय. 350 बाल गुन्हेगार होते, आज जवळपास ते 750 पर्यंत पोहोचलेले आहेत. या शहराचा अत्यंत ज्वलंत प्रश्न आहे. या विषयावरती हे येणारे उमेदवार, आताचे आमदार, खासदार काय करणार आहेत याबद्दल निवडणुकीमध्ये चर्चा व्हायला पाहिजे, मंथन व्हायला पाहिजे आणि मतदान त्याच्यावरती व्हायला पाहिजे. भावनेच्या आधारावरती केवळ मतदान करून पोटाचा प्रश्न सुटणार नाही. असो, या पुढच्या काळामध्ये पुन्हा आपण भेटत राहू. जागा वाटप, उमेदवार निश्चित झाल्यावरती विविध प्रश्नांच्या निमित्ताने आपण याच्यावरती चर्चा करत राहू. तुम्ही दोघेही या ठिकाणी आलात, चर्चेत सहभाग घेतलात, खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. यस.